नमस्कार मैत्रिणींनो. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या इथे कार्यक्रमासाठी. तो कार्यक्रम होता तिच्या मुलीच्या बर्थडेचा आणि तिच्या सासूबाईंनी मानलेला होता तिच्यासाठी मान. चला मग करूया तयारी. मी मेकअप करण्यासाठी वापरणार आहे हे NYBचे फाउंडेशन. हे प्रायमर, फाउंडेशन आणि सिरम अशा 3-in-1 फॉर्म्युल्यामध्ये येते. मेकअप करताना बेसला नैसर्गिक आणि स्मूथ लुक देण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. त्यानंतर मी वापरणार आहे ML मॅट लुकचे 2-in-1 फॉर्म्युला पावडर प्लस बेस कन्सिलर. हे प्रोडक्ट पावडरसोबत बेस आणि कन्सिलरचा लुक देण्यासाठी हे तयार करण्यात आलेले आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे पावडर ऑइल कंट्रोल आहे. त्यानंतर मी वापरणार आहे लॅक्मीचे आयकॉनिक काजळ. हे काजळ डोळ्यांना सुंदर आणि आकर्षण लुक देण्यासाठी वापरले जाते. याचा काळा रंग डोळ्यांना डिफाईन आणि आकर्षण लुक देतो. आता मी वापरले होते ओरिफ्लेम कंपनीचे लिपस्टिक. हा आहे माझा फायनल लुक. त्यानंतर आम्ही निघालो होतो कार्यक्रमाला जाण्यासाठी. आता आम्ही पोचलो होते कार्यक्रमाच्या ठिकाणी. कार्यक्रम होता श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील कोथळी या गावात संत मुक्ताबाईंच्या मंदिरात. या मंदिराबद्दल सांगायचे झाले तर संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या धाकट्या भगिनी मुक्ताबाई, त्या वारकरी संतांच्या मंदिराळीतील वयाने सर्वात लहान परंतु अधिकाराने मोठ्या असलेल्या स्त्री संत होत्या. जाणते नेना नेनेते जाणा, जाणते नेनेते दोन्हीही नेना असा आध्यात्मिक विचार मांडणाऱ्या मुक्ताबाई तापी तीरावर अचानक अंतर्धान पावला. हे स्थान मुक्ताईनगरपासून काही अंतरावर कोथळे येथे आहे. त्यानंतर मला भेटली बड्डे गर्ल. मी तिला बड्डे विश केल्यानंतर मला भेटली माझी मैत्रीण. मी तिच्या सासूबाईंचा नमस्कार केल्यानंतर आम्ही गेलो बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. बड्डे सेलिब्रेट झाल्यावर मी आणि माझ्या मुलांनी बड्डे गर्लला केक खाऊ घातला. त्यानंतर मी तिला गिफ्ट दिले. आता सर्वांनी मिळून आम्ही फोटो सेशन केले. फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी बसलो. तिथे जेवणासाठी होते वरण, बट्टी, गंगाफळची भाजी आणि शिरा. आम्ही सर्वांनी छान एन्जॉय करत जेवण केले. त्यानंतर माझ्या मैत्रिणीला बाय करून आम्ही निघालो श्रावणबाळ यांची समाधी पाहण्यासाठी हरताळा या ठिकाणी. पौराणिक कथेनुसार राजा दशरथ शिकारी करत असताना श्रावणबाळ आपल्या अंध आईवडिलांना कावडातून काशी यात्रेला घेऊन जात होते. प्रवासात तहान लागल्यामुळे श्रावणबाळ पाणी भरण्यासाठी हरताळा येथील तळावर थांबले आणि दशरथाने राजाला सोडलेला बाण हा श्रावणबाळाला लागला आणि तो तिथेच मृत्यू पावले. म्हणून या हरताळा गावात श्रावणबाळाचे समाधी मंदिर आहे. तेथे थोडं पुढे गेल्यानंतर तेथे श्री चक्रधर स्वामींचे देखील मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळच छानसं असं देखील उद्यान देखील आहे. आम्ही त्या उद्यानात गेल्यानंतर खूप सारा एन्जॉय केला आणि खूप सारे फोटोशूट देखील केले. आता छान छान फोटोशूट केल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी रवाना झालो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बाय.